कशा आहात? खूप छान. तुमच्या सुनेने आणि मुलाने हे प्लॅन केला आणि त्यांनी सांगितलं फोन करून यायचंच आहे. अशाच हसत राहा, मज्जा करत राहा, छान छान पदार्थ खात राहा आणि आमच्या सोबत फिरत राहा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मंडळी मी आज आलेली आहे रबाळेला. आपला एक खूप अशा डाय हार्ट आपल्या फॅन आहेत. फॅन नाही बोलता येणार, खरं तर क्रेझी फूडी रंजिताचे ते फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. तर गेल्या 6 महिन्यांपासून ते कॉन्टॅक्ट करत होते की माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि त्या तुम्हाला खूप 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 जास्त प्रेम करतात. तर ताई तुम्हाला नक्की यायचं आहे. तर चला जाऊयात आणि ताईंना भेटूया. चला या. कशा आहात? खूप छान. सोबत पण नव्हतं वाटलं तुम्ही. म्हणूनच आलं, सरप्राईज म्हणूनच आले, म्हणूनच आले. वाढदिवस आहे. भेटेल असं वाटलं नव्हतं. तुमच्या सुनेने आणि मुलाने म्हणून हे प्लॅन केला. मला नाही माहिती. हॅलो. हो छान छान. तुमच्या सुनेने आणि मुलाने हे प्लॅन केला आणि त्यांनी सांगितलं फोन करून यायचंच आहे. खूप आनंद आहे. आणि ताईने 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे तर तुम्हाला यायचं आहे. तर नक्की येऊ. थँक्यू मॅडम. रंजिता बोला मला प्लीज. आईंचं औक्षण झालं? नाही झालं. मग आता आपण करूया आईंचं औक्षण. चालेल? हां चालेल. या तुम्ही बसा. आता तुम्ही आमचं औक्षण केलं, मी तुमचं औक्षण करते. या ना तुम्ही, या ना प्लीज. अशाच हसत राहा, मज्जा करत राहा, छान छान पदार्थ खात राहा आणि आमच्या सोबत फिरत राहा. आपले व्हिडिओ बघत राहा. हो ना? नक्की या, नक्की या. खूप भारी वाटलं. स्वप्नात पण नव्हतं माहिती असं. म्हणजे नाही, त्यांनी पहिल्यापासून तयारी केली होती. घरात सांगते की रंजिता बघाशी तशी. कसं वाटलं? मग सुनेचं सरप्राईज खूप छान वाटलं ना? लाली लाल लाल. अरे म्हणूनच मी आज गुलाबी ड्रेस घालून आली माहितीये. हा, त्याला नाचायचंय गुलाबी साडीवर. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अच्छा अच्छा. अरे वा. कशा आहात? ओढणी नाही आली अशी. असा ड्रेस करते, असा ड्रेस करते म्हणून मी पण नाही करत. चालेल. थँक्यू सो मच. सृष्टी बरोबर. ऑनेस्टली असं काही माहीत नव्हतं, पण मी एक 2 वर्ष आले. सकाळी मम्मी उठली, फ्रेश झाली की मग ते एक आवाज असा कानावर पडत असायचा की कोणतरी लेडीज बोलते सकाळी सकाळ शुभ सकाळ सकाळ शुभ सकाळ. मग अच्छा कोण आहे? मग मम्मीला विचारलं की काय, तर मम्मी सांगत की आशा ती आहे. मग त्या तुम्ही थायलंडला गेलो होता, तर तुमची सगळी ट्रिप तिने बघितली. मग आता ती मला सांगते की मी मलेशियाला गेलो होतो ऑफिसच्या कामानुसार. मग ती मला तू लंकावीला गेला होतास का? हे इकडे गेला होतास? मी नाही गेलो. तुला कसं माहिती लंकावी? तर ती तुमच्याबरोबर तिचं सगळं आयुष्य जगत असते. म्हणजे तुम्ही
क्रेझी फुडी रंजिता तुमचं नाव आहे, पण तुम्ही सगळ्या बायकांना असं क्रेझी करून टाकलेलं आहे. आता रिसेंटलीच काहीतरी तुमचं कसं गिझरचं काहीतरी हे झालं होतं, त्यावेळी तिला खूप वाईट वाटलं होतं. तिने खूप म्हणजे अक्षरशः ती रडायला आली होती आणि तिला खूप हे वाटलं. तिथे तो व्हिडिओ बघताना पॉज करून बघत होती आणि म्हटलं का असं मध्ये मध्ये पॉज करताय, बोलते तुम्हाला बघत नाहीये, जर काही झालं असं तर मला सलग बघितलं वाचली. मागे खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, खूप असं म्हणजे खूप, आणि बघायचं नव्हतं तिला, पण ती तुम्ही जी इन्फॉर्मेशन द्याल ती मिस होऊ नये म्हणून तिला त्रास होत होता बघताना, तरी पण ती पॉज घेऊन बघत होती. रोज सकाळचा आमचा नित्य नियम आहे, सकाळी फ्रेश झालं की मग तिचं ब्रेकफास्ट वगैरे घेते आणि मग तुमच्या व्हिडिओ लावून ती बघत बसलेली असते. थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला त्यामुळे थँक्यू. मी खूप माझ्या मम्मीला पण आवडलं असेल. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's go. Happy birthday to you. Happy birthday to you. Everyone. Birthday to you. Oh, Happy birthday to you. तर छायाताईंचा आजचा 60वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुनेने ही अरेंजमेंट केली. ती सुनेने आणि मुलाने मिळून. सुनेचं नाव सांगा ना. सुवर्णा आणि प्रशिक छान नाव. प्रशिक छान नाव आहे हो मुलाचं. हो, प्रज्ञाशील करुणा गौतम बुद्धांनी जे दिले ते. अच्छा त्याचं प्रशिक आहे. अच्छा, त्याचं नाव प्रशिक आणि सुवर्ण. अरे वा, खूपच छान नाव आहे. आणि रुपाली. अच्छा, आणि रुपाली. असं तुमचं पूर्ण कुटुंब आहे, म्हणजे 2 मुलं आणि 2 सुना. म्हणजे हे आमच्यासारखंच आहे. ठीक आहे. तुमच्या अगदी तसंच आणि आहे. ओवी आणि आणि 2 नाती आमच्याकडे पण, ओवी आणि प्रथा. अच्छा, अरे वा, खूपच छान. मस्त वाटलं मग तुमचं कुटुंब म्हणजे आमच्यासारखंच आहे. सेम कुटुंब आहे. सांगितलं तुम्हाला. हा लहान मुलगा सून आणि छोटी बहीण म्हणजे बाबा. अच्छा, तिची मुलगी आहे. नमस्कार. फिजिओथेरपिस्ट करते. अच्छा, फिजिओथेरपिस्ट. व्हेरी नाईस. ही सहारा हॉटेलला आहे, एअरपोर्टला. नमस्कार. ही पण बहीण आहे, 4 बहीण आहे. ही पण बहीण आहे. अच्छा, 4 बहिणी आहेत तुमच्या. 1, 2, 3 आणि 4, 5. अच्छा, तुम्ही 5 बहिणी आहात. अच्छा, आणि ही हिची मुलगी आहे. अच्छा. ही जुळी मुलं आहे. अच्छा, ही कोणाची? माझी. अच्छा, ही तुमची जुळी मुलं आहे. जाऊबाई पण आहे. तुम्ही थोड्या वेळानंतर असं वाटतं की लहान बहीण आहे. थँक्यू. असंच होणार आहे असं वाटतंय मला बघून. पण ते आहे ना? आमचे जाऊबाई आहेत त्या. अच्छा. एकाच घरात दोघे जण. हा, अरे वा, किती छान. हे आमचे लहान भाऊ आहेत. अच्छा, नाव सांगा ना दादांचं. विजय खरात. विजय खरात. अच्छा, विजय खरात. अच्छा, तिकडे मला बोलण्यात आई आल्या की माझे भाऊ आहेत त्या ते पोलीस कमिशनर आहेत. आणि त्यांचे मिसेस आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि ही मुलगी आहे. हॅलो. मुलगा कुठे गेला? अच्छा, भावाला एक मुलगा हा, आणि एक एक मुलगी. मुलगा आहे. हा बाहेरगावी असतो, हॅलो. डॉक्टर शिकतो तो. अरे वा, छान. असता. युक्रेनला वगैरे असतो. आणि बाकी हे सगळ्या मुलं आहेत बहिणींची. ही माझी नणंद छोटी आहे. नमस्कार. नगरसेविका नगरसेविका. मुलांची या पोस्टामध्ये होते ऑफिसर. आणि आपण तुमच्या खूप मोठे फॅन आहे. हा, बोलल्यात का? या दोन्ही. आणि ही वकील आहे, त्यांची मुलगी आहे. अरे वा. हा, ही CA आहे. आणि अरे आणखी वा. एक प्रोफेसर आहे. ती कुठे गेली? बाहेर गेली ती प्रोफेसर. अरे वा, खूप हा, छान. यांची सगळे भरपूर हो. शिकलेत. हो, सगळे खूप छान. नाईस educated नाईस. आहेत. आणि बाकी मुलं इंजिनियर. ॲडव्होकेट पण आहे, इंजिनियर पण आहे, डॉक्टर पण आहे, पोलीस खातं पण आहे. काही बाकी आहे का? पायलट बाकी आहे का? ओके ओके. नाही, 2 लहान आहेत ना, त्यांना आपण बनवू शकतो पायलट, नाही का? म्हणजे सगळंच होईल आपल्याकडे. स्कोप आहे पुढे पायलटचा. येस, खूप छान. मस्त वाटलं सगळ्यांना भेटून. हो ना, तेच झालं ना. आता ते ओळख करून देत आहेत ना, नगरसेविका म्हणजे पॉलिटिक्स पण आलं, नगरसेविका आल्या म्हणजे, बरोबर की नाही? मग सगळंच खातं आलं आपल्याकडे. पायलट एक राहिलं ते पण आपण करून घेऊया, नाही का? मस्त, खूप छान. बरं वाटतं तुमच्या कुटुंबांना सगळ्यांना भेटून. आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. पण खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूपच छान वाटलं. छान वाटतं तुम्हाला भेटून. म्हणजे आता आय हॅव नो वर्ड्स ॲक्च्युली.
बट असं खरं सर रिअल वाटतं, एकदम खरंच नाही वाटत तुम्ही आला. चिमटा काढू. गेल्या 6 महिन्यांपासून ताई कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि तेव्हापासून ते सांगायचं की माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे तर तुम्ही नक्की यायचं आहे. आणि त्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट करत होत्या, म्हणजे आम्हालाही विसर पडू देत नव्हत्या की असं आहे तर तुम्हाला विसर पडता कामा नाही अजिबात असं. तर मग आम्ही ही तारीख अगदी जपून ठेवली की नाही यायचंच आहे, आपल्याला जायचंच आहे. आणि ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंच गिफ्ट मला सुचत नव्हतं की मम्मीसाठी काय देऊ. दॅट इज द ओनली गिफ्ट. म्हणजे ती जी आतून खुश होईल असे गिफ्ट हेच होते तिच्यासाठी, म्हणून मी 6 महिन्यापासून फॉलो करत. त्यांचा आनंद त्यांच्या डोळ्यांच्या अश्रूंनी दिसला. म्हणजे ते आल्या आल्या ज्या पद्धतीने जेवढ्या आतुरतेने जी मिठी मारली ती खूप मोठी होती आणि त्याच्यामध्ये सगळंच सांगून गेलं त्या. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही मला आता काही नाही सांगितलं त्यांच्यावर तरी ते मला भावना पोहोचलेल्या आहेत नक्कीच. सकाळ ते संध्याकाळ तुमचाच आवाज असतो. क्या बात. आणि माझी वहिनी नमस्कार. प्रेग्नंट आहे ती. अरे वा, छान छान. ती पण बघते, ती मला कधीपासून सांगते माझं इंट्रोडक्शन कर या आपण थांबूया. या जेवणामध्ये मस्त छान कटलेट आहे, मंचुरियन सूप आहे आणि पनीर टिक्का मसाला आहे, रोटी, नान, व्हेज पुलाव, दाल तडका आणि चिकन टिक्का मसाला. ओके, नेक्स्ट ओके. मला खूप जास्त हा थोडा कमी करून दिला तर बरं वाटेल. आई ग नको नको तसं काय. आता मी आणि काकी मस्त छान जेवून घेतो पहिला आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते. बघूया नंतर आपण काय मजा करणार आहोत ते. माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. आई होप तुम्हाला आवडेल, कारण की मला खूप धावपळ झाली आणि काय घ्यायचं ते सुचतच होतं. जे घरी घरी चेंज केलं आणि निघाले असा माझा प्रकार होता आजचा. आणि तुम्ही मोठे आहात तर मला फक्त आशीर्वाद द्या, अजून काही नाही. थँक्यू सो मच. आणि तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. पुढचा 61 वाढदिवस ह्याच्यापेक्षा जास्त धमाकेदार साजरा करू सगळेजण मिळून. खूप छान वाटतं. हो, विथ फॅमिली. नक्की. थँक्यू मॅम. ओके, खुश झाली तुम्ही आलात तर थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. मॅम नका बोलू प्लीज. मला असं खूप असं ऍक्च्युली मला ती सवयच नाही मॅम वगैरे ऐकायची. एक तर रंजिता बोलतात ना तर ताई बोलतात, ते चालेल मला, कारण की ते मग ते फॅमिली बॉन्डिंग असल्यासारखं ते फील नाही होत ना मग. आम्ही बँगलोरला असले बँगलोरला पण या. नक्की. चला भेटूया लवकर. छान वाटलं भेटून सगळ्यांना. थँक्यू सो मच. मोस्ट निघालो होतं. आम्हाला पोचायला किती वाजतील नवलेश? किती वाजतील? 3-3:30 वाजता. 3:30 का 4? 4 पण वाजता. ट्रॅफिक फुल दाखवतं, फुल ट्रॅफिक दाखवतं. 3:30-4 वाजतील आम्हाला पोहोचायला. 12 वाजले. 12. आणि आता एवढा ट्रॅफिक जाम दाखवतं हे बघा. हे ट्रक पूर्ण ट्रॅफिक जाम करतात हे ट्रक. आता नुकता पोहोचलोय. आता वाजले 3:30 आणि पाऊस एकदम जोरदार येतो. म्हणजे खूप पाऊस येते बघा. वारा पाऊस आहे, एकदम जोरदार पाऊस आहे पालघरमध्ये. चला आता मी जाते घरात. आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटते उद्या सकाळी. बाय बाय. शुभ सकाळ मंडळी. तर मी आता निघालेली आहे फोटोशूटसाठी. बाप्पा येतात आपल्या सगळ्यांच्याच घरी, तर बाप्पांचं एक मला छोटंसं असं फोटोशूट करायचं आहे, त्यासाठी निघालेली आहे. चला बघूया काय करणार आहे, कसं करणार आहे, मला काहीच माहिती नाही आहे. लेट्स सी, बघूया. चला. आणि बघा अशी छानशी साडी तयार झालेली आहे. साडी नेसून मी तयार झालेली आहे आणि कस्टमाइज साडी बनवलेली आहे विणने. आणि ब्लाऊज पण असा छान वेगळ्या डिझाईनचा आहे बघा. इथे असं बांधायला आहे टिंग टिंग. तर आता आम्ही छान मस्त फोटो काढणार आहोत बाप्पाच्या सोबत. आणि ही बघा ही मस्त एकदम प्युअर कॉटनमध्ये साडी आहे. माझे छान फोटो वगैरे तर काढून झालेले आहेत. आणि बघा ही खास आपल्या सगळ्यांसाठी बनवलेली आहे. आपल्याला असं हवं असतं ना, मला काहीतरी युनिक हवं आहे, मला काहीतरी युनिक हवं आहे, तर बस तसंच अगदी आपल्याला जसं युनिक हवं असतं की तसं आहे बघा. पदर बघा किती छान केलं आहे आणि एकदम हलकी आहे, एकदम हलकी. आणि तुम्ही बघताय मी किती कम्फर्टेबल आहे या साडीमध्ये. आणि हा ना मी रेडीमेड ब्लाऊज घातलेला आहे, तर याला इथे असं मस्त नॉट्स आहे बांधायला. ती छान वाटते. त्याचा ॲक्च्युली काही उपयोग नाही आहे, पण ती फक्त स्टाईलसाठी आहे. ठीक आहे. हां, अच्छा. आपचा ब्लाऊज जर कोणाला हवा असेल तर रेडी आपण पदरासारखा ब्लाऊज पीस देतोच आहोत त्याच्या. अच्छा, ओके. ब्लाऊज पीस आपण देतो आहे. ओके. आणि ही अशी साडी किती दिवसामध्ये मिळेल जर बनवली तर आपण?
2 दिवसात. 2 दिवसांमध्ये मिळेल. अरे वा, किती छान यार, मस्त. मग आता गणपती आलेले आहेत यार, गणपतीसाठी तशी मस्त छान छान शॉपिंग झालीच पाहिजे नाही का. चला आणि आपण अजून next- बरेच ऑप्शन्स आहेत तर ह्याच्यामध्ये. तेही आपण दाखवूया. हो, हो. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मला जी साडी आवडलेली आहे ना अजून एक, तर ती मी साडी आता नेसून दाखवते तुम्हाला. हां, आणि आता तुम्ही मला ही मी छानशी अशी मॅचिंग ज्वेलरी जी घातलेली आहे ना, तर ही ज्वेलरी देखील आपल्या विणमध्ये मिळते. हे असे छान कानातले, ही छान ज्वेलरी सगळी हँडमेड आहे ना, मस्त छानशी बघा ना, किती छान वाटते ना. तर तुम्ही हे देखील मॅचिंग असं मागवू शकता. आणि ही बघा, ही आहे दुसरी साडी. याला कोणतं म्हणतात, लिनन ना. हां, टिशू लिनन. ओके, टिशू लिननमध्ये आहे ही साडी. ही पण छान आहे. ही पण आपण कस्टमाइज केली आहे, कारण की टिशू तर नुसती टिशू साडी असते, त्याच्यामध्ये कॉटन मिक्स नसतं. पण हे बघा, इथे ह्यांनी ना असं कॉर्नरला जे कॉटन लावलेलं आहे आणि याला असं पदर जो तयार केला आहे, पॅचवर्क जो हा केलेला आहे ना, तो खूप छान वाटतोय. आवडलं मला हा पॅचवर्क. सिल्कवाला लुक येतो, लिनन असल्यामुळे अंगाला असं छान बसते ही साडी, आणि त्याचा ओव्हरऑल असा लुक खूप छान वाटतोय. तुम्हाला कोणती वाटली, ब्लॅक की ऑरेंज, मला सांगा कमेंट करून. हां, आणि बघा ह्याच्यावरती ना अजून ज्वेलरी आहे. ही बघा, मी हीच घातली आहे, पण असे वेगवेगळे डिझाईन आहेत. ते वेगवेगळे डिझाईन पण आहेत, तुम्हाला जी हवी तुम्ही मागवू शकता. तर आता आमचं छानसं या साडीवरचं पण फोटोशूट झालेलं आहे. आणि ही साडी लिनन, टिशू लिनन आहे, मस्त छानसे. आणि याला कॉटनचं पॅचवर्क केलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे बघा, ह्यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटीज आहेत. हे बघा, आपण असे भरपूर व्हरायटीज याच्यामध्ये बनवलेले आहेत. भरपूर छान छान कलर. अच्छा, असे, ओ वाव, किती छान. हा ग्रीन कलर, हा साडीचा कलर आहे, हा बेस कलर आहे, म्हणजे ओके. बॉडी अशी असणार आहे आणि असं पदरावरती कस्टमायझेशन केलेलं आहे. अरे वा, किती छान. आणि आपण असा ब्लाऊज पीस देणार आहोत. ओके, या कलरचा ब्लाऊज पीस. ओके, या डिझाईनमध्ये. त्याच्यानंतर ही आहे, ही मेन बॉडी आहे. ओके, आणि यामध्ये असा बघा, पदर असा पदर आहे. आणि हा सगळ्यांना blouse piece. वेगवेगळे केले आहेत, हो, म्हणजे हो, हो. इथं वन पीस सगळं सारखं झालं. different अगदी आहे. सगळे डिफरंट, सगळे डिफरंट. या आणि हा ब्लाऊज पीस आहे. क्या बात आहे. असेच आहेत ते बघा, सगळ्यांचे कलर वेगवेगळे हो, आहेत. हो. भरपूर कलर कलेक्शन आहे. सो तुम्हाला नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्या नंबरवरती आणि कॉल आपण करून. हवं तसं कस्टमायझेशन. अच्छा, हवं तसं वेगळं पण कस्टमायझेशन करू आपण शकतो. ऑप्शन्स देऊ फॅब्रिकचे आणि असं म्हणजे मॅच करून देऊ हां, हां, शकतो. हां. आणि मग ते तसं कस्टमाइज करून अरे देऊ वा. शकतो. सो तुम्ही आता गणपती सुरू झाले, गणपतीची शॉपिंग सुरू करा. माझी तर झाली बाबा. हे बघा, माझा हा कलर कसा वाटतो. माझे जे मी 2 कलर घातलेले आहेत, तसा हा मँगो कलर आणि ब्लॅक कलरची साडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की मला तर दोन्ही कलर खूप आवडले. खरंच खूप छान केलं आहे. प्रॉपर मला हाईटला मॅच झालेत आणि सगळं परफेक्ट. आणि अंगाला असं चिटकून बसली आहे ना, त्यामुळे मी जाडी नाही दिसत आहे.